सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या सकाळची सुरुवात आमची खूप छान झाली. सकाळी उठून फ्रेश झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या गुरांच्या गोठ्यात गेलो. मोठ्या गायींना चरण्यासाठी रानात सोडले होते आणि वासरं गोठ्यातच होती. गोठ्याच्या बाहेरच हे सफेद चाफ्याचं खूप जुनं झाड आहे. खरंच खूप सुंदर अशी सकाळची सुरुवात झाली होती. इथे सर्वजण बीचवर जाण्यासाठी तयार होत होते. आज आमच्या सर्वांचा दापोलीच्या कार्डे बीचवर जाण्याचा प्लॅन होता. सर्वजण तयार झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. खेडवरून आम्हाला डायरेक्ट दापोलीला जायचं होतं. सकाळी लवकर निघालो होतो म्हणून नाश्ता नव्हता केला, म्हणून गाडीत वडापाव घेतले होते. तोपर्यंत ह्या दोघांची आणि त्यांच्या माऊची मजा मस्ती मागे चालूच होती. खरंच आपल्या फॅमिलीसोबत असं एकत्र फिरण्याची मजा काही वेगळीच आहे. खूप मजा मस्ती करत आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशनच्या जवळ पोहोचलो. ह्या बीचच्या आजूबाजूचा परिसरही खूप सुंदर होता आणि वातावरणही खूप छान होतं. खूप शांत आणि समाधान मनाला वाटत आणि फायनली आम्ही बीचवर पोहोचलो. खरंच खूप सुंदर आणि स्वच्छ हा दापोलीचा बीच होता. मुलांसोबत आमची एक्साइटमेंट लेवल खूप हाय झाली होती. कधी एकदा बीच जवळ जातो आणि मजा मस्ती करतो असं झालं होतं. बीचवर पोहोचताच मुलांनी वाळूत खेळायला सुरुवात केली होती. इथे आम्हाला मुलांचं फोटोशूटसुद्धा करायचं होतं. त्यासाठी वाळूवर मुलांची नावं लिहिली जात होती. खरंच खूप शांत आणि सुंदर आणि स्वच्छ हा बीच होता. मुलांसोबत आम्ही भरपूर मजा मस्ती केली. शिवचं इथे फोटोशूट चालू होतं. शिवचं फोटोशूट करून झाल्याच्या नंतर पुन्हा त्यांनी खेळायला सुरुवात केली. त्याच्यासोबत त्याचे पप्पाही तेवढीच मजा घेत होते. मुलांसोबत आम्हीही तेवढीच मजा मस्ती केली. खरंच खूप सुंदर असा हा बीच होता. थोडा वेळ मजा मस्ती करून झाल्याच्या नंतर आम्ही तिथून निघालो. तिथून निघून आम्ही डायरेक्ट जेवायला जाणार होतो. सर्वांना खरंच खूप भूक लागली होती. फायनली आम्ही जेवणासाठी हॅपी धाब्यावर आलो होतो. धाब्याच्याच बाहेर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी एक छोटंसं असं गार्डन बनवलं होतं. हॉटेलच्या आतला परिसर खरंच खूप नीट अँड क्लीन होता. बसायची अरेंजमेंटही खूप छान केली होती. मुलांची मजा मस्ती इथेही चालू होती. फायनली आम्ही ऑर्डर केलेलं जेवण इथे आलं. ह्या हॉटेलमधलं स्टार्टर आणि जेवण खरंच खूप छान होतं. जर कधी तुम्ही इकडे आलात तर ह्या हॉटेलला नक्की व्हिजिट द्या. आमच्या सर्वांचं जेवण झालं तरी जिजा आणि शिव मेनू कार्डमध्ये मेनूज चेक करत होतो. फायनली कुरकुरीत पापड समोर आल्याच्या नंतर दोघांनीही त्याच्यावर ताव मारला. मुलं जेवली नव्हती म्हणून त्यांच्यासाठी मोजितो आणि मँगो ज्यूस मागवला होता. त्यांनी सर्वांनी मँगो ज्यूसचा पुरेपूर आनंद लुटला होता आणि ज्यूस सुद्धा खूप सुंदर बनवला होता. खूप टेस्टी आणि स्वादिष्ट होता. मुलांचं इथे खाणं कमी आणि टाइमपास खूप चालला होता. एक ज्यूस प्यायला कमीत कमी अर्धा तास त्यांनी टाइम घालवला. मुलांचं खाऊन होईपर्यंत आमच्या गप्पा चालू होत्या. गप्पा मारत मारत मुलांना भरवत कधी टाइम निघून गेला समजलं. खरंच हे हॉटेल खूप सुंदर आणि छान आहे. जेवण झाल्याच्या नंतर आम्ही ह्या झोक्यावर थोडासा टाइमपास केला. सर्वांचं जेवण झाल्यावर आम्ही तिथून निघालो. बाहेर आल्याच्या नंतर गोड काहीतरी खायचं राहिलं होतं म्हणून आम्ही सर्वांसाठी आईस्क्रीम घेतली. गाडीत सर्वांनी आईस्क्रीम खाऊन घेतलं. पूर्ण दिवस एन्जॉय करून फायनली आम्ही घरी जायला निघालो. भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.